सर्वांना जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र. एक महत्त्वाचं लाईव्हसाठी मी तात्काळ मीडियावरती फेसबुक लाईव्हवर आलेलो आहे. आत्ताच मी शरदराव गटाचे सदस्य आणि काही ज्युनियर इंजिनियर जे नव्याने आत्ता लागलेले आहेत 2020, 21, 22 मध्ये काही अभियंते घेतले होते. त्यापैकी काही अभियंते मिळून आणि शरदराव दिवंगत स्वर्गीय नेते म्युनिसिपल लेबर युनियन, आता हे म्युनिसिपल लेबर युनियनचं अस्तित्व ठाणे महानगरपालिकेत कसे आले तर ज्यावेळेस म्युनिसिपल मजदूर युनियन 1960च्या दशकापासून ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहरातील नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत ते महानगरपालिकापर्यंत वडिलांच्या नेतृत्वात कार्यरत होती. ही युनियन 2 भाग झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक युनियन होती म्युनिसिपल मजदूर युनियन, एक युनियन होती शरदराव. तर कालांतराने मधु जोशी ह्या युनियनचे जनरल सेक्रेटरी होत, चांगू शिंदे चिटणीस होत. पण कालांतराने वर्धापकाने म्युनिसिपल मजदूर युनियन संपुष्टात संपली आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेव्हा ठाणे महानगरपालिका 1982 मध्ये प्रस्थापित झाली, 1987 मध्ये कामगारांच्या प्रश्नासाठी कोणती तरी युनियन असावी म्हणून दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे हे त्या काही म्युनिसिपल मजदूर युनियन म्हणजे 1960 दशकात चालू केलेलं ते कार्यकाल संपुष्ट म्युनिसिपल मजदूर आल्यानंतर मुंबईतील म्युनिसिपल लेबर युनियन शरदराव यांना ठाण्यात आणलं. ठाण्यामध्ये 87 पासून ते 3 वर्ष 80, 87, 90, 30, 38 वर्ष ठाणे महानगरपालिकेत कार्यरत आहे. ते कोणामुळे? दिवंगत कामगार नेते चांगू शिंदेमुळे. पण ज्यावेळेस चांगू शिंदे यांनी भरीव काम करून शरदरावची युनियन वाढीस लावली, अचानक शरदरावला उपारदिल झाली आणि चांगू शिंद्यांवर हेतू पुरस्पर डावलण्याचा प्रयत्न ह्या युनियनमार्फत झाला. कारण त्यांचे भाऊ रविराव शरदराव जे मुख्य होते सेक्रेटरी, यांनी चांगू शिंदेने डावलच्या रविरावला लॉन्च केलं आणि रविरावमुळे जेव्हा आपल्या युनियनमध्ये खच्चीकरण होतंय असं वडिलांना वाटलं, तेव्हा 2000 मध्ये म्हणजे 87, 90 म्हणजे जवळजवळ 13 वर्ष म्युनिसिपल लेबर युनियनचं अस्तित्व दिवंगत कामगार नेते त्यावेळी अस्तित्वात असताना चांगू शिंदे यांनी घडवलं. पार ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कामगारांच्या घरोघरीपर्यंत युनियन पोचवली आणि जेव्हा चांगू शिंदेचं अस्तित्व धोक्यात येते असं वाटलं, तेव्हा शरदराव युनियनला लात मारून चांगू शिंदे यांनी स्वतःची युनियन महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन 6 जुलै 2000 मध्ये अस्तित्वात आणली. ठाणे महानगरपालिका मुख्यालय भवनसमोर फटाके फोडले, फोटो आहेत त्याचे, बोर्डचं उद्घाटन केलं. अशा प्रकारचं महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा जन्म झाला नव्याने आणि तिथून संपूर्ण सर्व जनरल युनियन कामगार संघटनांची, त्याच्यामध्ये सफाई कामगार, फायलेरिया विभाग कामगार,
स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सर्व लिपिक वर्ग, सर्व अधिकारी वर्ग या क्षेत्रासाठी युनियन काम करत राहिली. आणि हे काम करत करत असता चांगोळ शिंदेचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे चांगोळ शिंदेचे पुत्र रवींद्र चांगोळ शिंदे हे ठाणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता सेवा 32 वर्षे बजावली. आणि हे सेवा करत असता असता जेव्हा अभियंत्यांवर अन्याय होऊ लागला, अभियंत्यांना मेमो काढणं, अभियंत्यांना कारवाई करणं, अभियंत्यांवर चौकशी करणं, अभियंत्यांना निलंबित करणं, जेव्हा घंटेवाड प्रकरण घडलं, संपूर्ण अभियंता लोक एकत्र आले. त्या काळचे दिग्गज आम्ही अभियंते रवींद्र चांगोळ शिंदे असतील, अनिल पाटील असतील, मेंदळे असतील, हिर्लेकर असतील आणि तर विविध त्या काळचे अभियंते आम्ही सगळे, नितीन पवार असतील, दोन्ही नितीन पवार, दोन्ही शिंदे, रामदास शिंदे, रवींद्र शिंदे, त्या काळी आम्ही सिनियर मोस्ट अभियंते होतो. रवींद्र खडताळे हे युनियनचे अध्यक्ष आम्ही बनवले. 2003 माननीय आमदार विधान परिषद जितेंद्र आव्हाडजी जेव्हा विधान परिषदेचे आमदार जितेंद्र आव्हाड जेव्हा विधान परिषदेचे होते, तेव्हा अभियंत्यांवर होणारा अन्याय नितीन पवार माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांच्या जवळचे होते. त्यामुळे आम्ही एक युनियन प्रस्थापित करण्याचं ठरवलं. तेव्हा रवींद्र खडताळे, अनिल पाटील, मेंदळे हिर्लेकर नव्हते, रवींद्र शिंदे, अनिल पाटील, नितीन पवार दोन्ही आणि सगळे रामदास शिंदे वगैरे सगळे उपअभियंता लेवलचे आम्ही युनियन करण्याचं ठरवलं. त्या काही बाकी सगळे गोळे, बोराडे हे बाकीचे लोक सगळे ज्युनियर इंजिनियर होते. त्या काही चंद्रशेखरच्या कालावधीमध्ये 2000 कॉन्ट्रॅक्टवर रस्ता रुंदीकरणामध्ये 1997 जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती झाली, जेव्हा चंद्रशेखर आले, रस्ता रुंदीकरण झालं आणि या भरती प्रक्रियेमध्ये कॉन्ट्रॅक्ट सर्व अभियंते आले आणि आम्ही सिनियर अभियंते असल्यामुळे आम्ही एक युनियन प्रस्थापित केली आणि त्याचे अध्यक्ष सर्वसेवा डॉक्टर जितेंद्र आव्हाड होते, रवींद्र खडताळे सेक्रेटरी होते, नितीन पवार सेक्रेटरी होते, रवींद्र खडताळे उपाध्यक्ष होते, जितेंद्र आव्हाड अध्यक्ष होते, रवींद्र शिंदे सुद्धा सचिवपदी होता. अशा प्रकारचे आम्ही युनियन प्रस्थापित केली, प्रभावीपणे प्रश्न मांडत. आव्हाड साहेबांनी एकत्रित मिटिंग घेतली महानगरपालिका कार्यालयात. सगळे अभियंता आव्हाड साहेबांसोबत होते. अशा प्रकारे युनियन प्रस्थापित करून आव्हाड साहेबांच्या येऊर येथील बंगल्यामध्ये अभियंता असोसिएशनची युनियनची स्थापना झाली. कालांतराने विधान परिषदेचे आमदार जितेंद्र आव्हाड हे विधानसभेवर निवडणुकीमध्ये निवडून आले आणि युनियन क्षेत्रात लक्ष कमी झालं. तेव्हा हीच युनियन, तेव्हा खडताळ्यांनी पण अंग काढून घेतलं, नितीन पवारांनी पण अंग काढून घेतलं, छोटे मोठे सगळेच, रामदास शिंदे. मग त्यावेळेस रवींद्र चांगोळ शिंदे यांनी विचार केला की माझ्या बाबांची दिवंगत कामगार चांगोळ शिंदे यांची महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आहे, या युनियनशी अभियंता असोसिएशन युनियन संलग्न केली आणि त्या काही 300 अभियंत्यांचे स्वाक्षरीचे यादी, 300 अभियंत्यांची स्वाक्षरीची यादी माझ्याकडे प्राप्त आहे. त्यावेळेचा जो वेतन श्रेणीचा प्रश्न होता, अभियंत्यांचा वेतन श्रेणीचा प्रश्न होता, आम्ही सर्व अभियंता मिळून उपअभियंताचे म्हणजे ते मोहन कराला असतील, रवींद्र शिंदे असतील, विकास ढोले असतील, सुधीर गायकवाड असतील, हे जे आम्ही
पदवी गटाचे अभियंते होतो. इनामदार असतील, हे जे आम्ही पदवी गटाचे मनोज तायडे असतील, आम्ही जे पदवी गटाचे अभियंते होतो, त्यांनी एकत्रित येऊन वेतन श्रेणीचा प्रश्न मार्गी लावला. त्या काही अभियंता असोसिएशन अन्वये वेतन श्रेणीचा प्रश्न मार्ग लागला. तरी पण या वेतन श्रेणीमध्ये अजूनसुद्धा त्रुटी आहेत. उपअभियंता गटाची वेतन श्रेणी आणि सहाय्यक व्यक्तीची वेतन श्रेणी एकच आहे, जास्त आहे, परंतु त्यांना श्रेणीत तरी जास्त. कार्यकारी अभियंता आणि उपायुक्त यांची वेतन श्रेणी सारखीच आहे, परंतु त्यांना सेवेमधील स्टेटस जास्त आहे. हा कुठेतरी तफावत आहे. या तफावतीवर आम्ही सातत्याने रवींद्र तांगो शिंदे, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी असोसिएशन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता संघ असोसिएशन वतीने सातत्याने एक युनियन महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनशी संलग्न केली. त्या काही 2005 पासून ते आत्तापर्यंत 2025 20 वर्ष ही अभियंता युनियन रवींद्र शिंदे हे बिन पैशाची पावती न फाडता आम्ही असोसिएशन युनियन चालवत आहे. आणि विविध प्रश्न 2012मध्ये जेव्हा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन जेव्हा कामगार नेते तांगो वारले, युनियन हातात घेतल्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन असे 3 युनियन, या सर्वांचे मुक्तियारपत्र स्वाक्षरीशी माझ्याकडे आहे. मुक्तियारपत्र म्हणजे वेतन श्रेणीच्या वेळेस दिलेल्या स्वाक्षऱ्यांच्या सह्यांचं पत्र या रवींद्र शिंदेकडे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये जपून आहेत. म्हणजे सर्व अभियंते 300 अभियंते त्या काही महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता संघ म्हणून एक संलग्न आणि स्टेम प्राधिकरण एकत्र आहेत. स्टेम प्राधिकरण युनियनचे पण माझे स्वाक्षरी करारनामपत्र आहेत, मुक्तियारपत्र आहेत. त्यांनी स्वतः हमीपत्र लिहून दिलेले आहेत. मग त्या काही 300 अभियंत्यांचे हमीपत्र माझ्याकडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आणि अभियंता असोसिएशन युनियन हे एकत्र संलग्न आहेत आणि त्याचे स्वाक्षरीचे पत्रासकट माझ्याकडे प्राप्त आहेत. आणि आज जे काय शरदराव गटाचे कोण सुशांत आहे, हे लोक कसे काम करणारी युनियन प्रत्यक्षात काम करते, ते ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. कोण कोणाकडे आलं, कोण कोणाकडे गेलं. जो काम करणारी युनियन आहे हा रवींद्र शिंदे, ह्याला सगळ्या अभियंत्याचे सुखदुःख गोष्टी, वेतन श्रेणी मुद्दा असो, पदोन्नतीचा मुद्दा असो, बदल्या बढतींचा मुद्दा असो, कोणावर अन्याय झाला त्याचा मुद्दा असो, सातत्याने मांडलेला आहे. ज्या वेळेस अभियंत्यांना निलंबित केलं जातं, मग त्या काही मध्ये आता कोरोना कालावधीमध्ये पडगावकर सस्पेंड झाला, सुधीर गायकवाड सस्पेंड झाले, मी सस्पेंड झालो, अनेक अभियंत्याच्या चौकशी झाल्या, 14 कोटीच्या प्रकरणाच्या चौकशा चालू होत्या. या संपूर्ण चौकशाच्या वेळेस मी सातत्याने आयुक्तांना पत्रव्यवहार करून या सर्वांना अभियंत्यांना न्याय द्यावा, दिलासा द्यावा आणि यांना पदोन्नती द्यावी आणि पदोन्नत्या मिळाव्या. जो डिग्री डिप्लोमा पदोन्नतीचा वाद होता गेली 15 वर्ष, तो वाद 2014ला मिटला. पदवी आणि पदविका हा जो वाद होता, त्यावेळेस विकास ढोले, मोहन कलाल, सुधीर गायकवाड, रवींद्र शिंदे हे असं मिळून आम्ही आयुक्ताला कन्व्हे केलं, शासन GR दाखवले, आयुक्ताला कन्व्हे केलं, शासन GR दाखवले आणि त्या अनुषंगाने डिग्री आणि डिप्लोमा शासन आणि धोरणानुसार असीम गुप्ता असताना आम्ही वाद मिटवला आणि पदोन्नती लागू झाली. परंतु या 2000च्या पदोन्नतीमध्ये माझ्यावरच अन्याय केला गेला, तो अजूनही 10 वर्ष मी लढतोय. कुठली शरदराव युनियन आली नाही, कुठली रविराव युनियन आली नाही. आणि अशा प्रकारे आयत खाऊ म्हणजे आयत ताटात वाढलेला घास वाढलेला त्या घासावर जेवायला यायचं काम ही शरदराव युनियन करते,
ज्याच्यामध्ये कोणी कार्यकर्ते नाही, सगळे परप्रांतीय लोक, तिवारी पिवारी अशा प्रकारची लोक हे युनियन चालवतात. यांना नेतृत्व. आणि बघा, ही युनियन जो ह्या कामगार कर्मचारी राहिलेला आहे, अभियंता राहिलेला आहे, त्या माणसाला हे प्रश्न माहिती. त्यामुळे तो माणूस हा प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. तो म्हणजे एकमेव रवींद्र चांगो शिंदे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, युनियन टेम्प प्राधिकरण, युनियन महाराष्ट्र एस टी कर्मचारी महामंडळ, युनियन महाराष्ट्र परिवहन कर्मचारी महामंडळ, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी महामंडळ. हे मला ठणकावून सांगतो, हे सर्व अभियंते. मी आत्ताच मिस्टर गोळे, आमचे उपअभियंता, यांच्याशी मी बोललो. अरे गोळे, हे काय चाललेलं आहे? हे शरदराव युनियन, रविराव युनियन कुठून आली? ज्या युनियनला अस्तित्व थारा देवत कामगार नेते चांगो शिंदे यांनी महानगरपालिकेत दिला, आणि ती युनियन बाबांच्या मुळावर उठल्याने तिला आपण हाकललेला आहे. आणि ही युनियन काही काम करत नाही, केवळ आयते पावते फाडायचा प्रयत्न करत, आयते पावते फाडायचा प्रयत्न करत, आयते पावते फाडायचा प्रयत्न करत. त्यामुळे या युनियनला एकमेव माणूस नेस्तनाबूत करू शकतो म्हणजे हा रवींद्र शिंदे आहे, जो हाडाचा सफाई कामगाराचा मुलगा, लाल मातीत वाढलेला जाडलेला सफाई कामगारांचे प्रश्न, अभियंत्यांचे प्रश्न हात जाणणारा. कारण तो स्वतः अभियंता राहिला म्हणून अभियंता प्रश्न जाणतो. त्यामुळे नवीन आलेले जे कोणी कनिष्ठ अभियंता आहेत, नवीन आलेले 2020, 21, 22, 23मध्ये, त्यांना मी जाणकारी ठणकावून सांगतो की तुम्हाला अनुभव नाही आहे. हा रवींद्र शिंदे जरी सेवानिवृत्त झाला तरी संघटनात्मक या युनियनमध्ये कार्यरत आहे. रवींद्र शिंदे जरी सेवानिवृत्त कार्यक्रम झाला, माझ्यावर भलेच काय काय अन्याय झाले, मी 3 वेळा सस्पेंड झालो आहे कामगारांच्या युनियन प्रश्नासाठी भांडत. त्यामुळे सहजासहजी युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, शरदराव गटाला, रविराव गटाला जो कोणी सुशांत आहे त्याला हाबी होऊ देणार नाही, हा रवींद्र शिंदेचा वाद आहे. आणि त्याला एक नोटीस मी देणार. रवींद्र शिंदे, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष, अभियंता असोसिएशन टेम्प प्राधिकरण युनियन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.